बाबांची केरोबाबांची पुण्यतिथी. केरोबाबांना पाहिलेलीच मात नाही आपल्या शेजारी आहेत म्हणल्यावर काय काळजीच नाही आपल्या आहे की नाही. गाडगे बाबा म्हणतात मी बंडोबाबांना पाहिलेले आहे की नाही. अशा पद्धतीने तर आपल्या केरोबाबांचं आणि बंडोबाबांचं जास्त करून संत गाडगेबाबांच्या संगतीत जास्त राहणं खाणं. संत गाडगेबाबांच्या शेवटच्या काळात जर कोण अमरावतीला मुंबईमधून त्यांना घेऊन गेले होते तर जाताना केरोबाबा त्यांना घेऊन गेले होते. संत गाडगेबाबांच्या पत्नी यायला लागल्या त्या ॲम्ब्युलन्समध्ये, तू नको येऊ म्हटले आणि यांना घेऊन गेले. असं त्यांचं योगदान होतं. आणि आज पंढरपूरमध्ये जी धर्मशाळा आहे संत गाडगेबाबांची, त्यांना 21,000 त्या काळात केरोबाबांच्या मानधनामधले पैसे त्या काळात एवढी त्यांची जवळीक संबंध होते. असे निस्पृह मालिकेमध्ये आपला जन्म झालेला आहे नाही. त्यांची खटरगाडीनीच त्यांचे सगळे प्रवचन असतात. जिकडे त्यांची सासरवाडी शनी शिंगणापूरच्या बाजूला सोनई त्यांची सासरवाडी, पहिली सासरवाडी. अशा प्रकारचे आणि त्यांचे मुळे श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि आपल्या सर्वांचा योग आलेला आहे. असं ज्ञान मिळायला मत भाग्य लागतं. आपली त्यांच्याकडे ठेवा होता, तुका म्हणे होता ठेवा तो या भावी सापडला. एरवी संतांची भेट होणं सोपं नाही, पण आपली पण पुण्य आहे. या जन्माची पुण्य आहे का? नाही, मागील अनेक जन्माची पुण्य आहे. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल. आता आहे आपलं कर्म प्रत्येकाचं वेगळं आहे, दिसण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. पण अर्जुना यांचे स्वभाव, यांची राहणी खाणी, यांचं वागणं, यांचं बोलणं, यांच्या अंगावरचे कपडे पाशील आणि जर भेट पाशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण हे सगळं जे नटलेलं आहे ना तो परमात्मा आहे. हे फक्त कळू शकतं बैसता संतांचे संगती. आणि आता जसं आपण जसं म्हणतो की हे शरीर सुद्धा आपलं जर भरला घनदाट हरी दिसे तर आपलं शरीर कसं आहे. महात्म्यांच्या बद्दल आपण स्वीकारले की तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. त्यांनी टाकून बोललेले शब्द सुद्धा वेद आहे. ते सदेह सचिदानंद का नव्हती. आणि त्यांच्या संगतीत गेल्यावर ते आपल्याला काय करतात, आपणा सारिके ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. आपलं शरीर सुद्धा हरिरूप आहे. पण जोपर्यंत आपण नश्वर गोष्टीकडे रत होतो ना त्यावेळेला त्याच्यापासून बाजूला करत होते. आता आपलं शरीर बटाट्याची साल आहे, त्या सालीशिवाय बटाटा नाही. पण आपल्याला उकडलेल्या बटाट्यासारखे आहेत आपण. आता त्याची साल बाजूला आहे. आपण बाबाच्या संगतीत काय गेलो, आपण कापूर स्वरूप होतो म्हणून गेलो. कापुराची राख होत नाही आणि बोरी बाबळींची काय होते, राग होते. आपण त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्याही मध्ये बाबा तर सांगतात, श्रीपाद बाबा म्हणतात माझी मी नामचिंतन केलं नाही, मला माझी अवस्था झाली नाही. फक्त बाबांनी मला केरोबाबांनी सांगितल्याबरोबर तत्कणी झाले मी. ते पेट्रोल बुद्धी आहे. कापराला तरी अग्नीकडे जावं लागतंय पण पेट्रोलला अग्नीकडे जावं लागत नाही. अग्नीच पेट्रोलला शोधत येतो आहे की नाही. असं आपलं कर्म होतं. ऐसी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटली. मागील 100% आपली कर्म सगळ्यांची चांगली होती, सगळ्यांची. आणि आता जरी आपल्याकडून काही थोडंफार राहिलं तरी आपलं नुकसान नाहीच झाला. समजा नाहीच झाला मोक्षात तरी पुनर्जन्म मनुष्याचा हे 100%. कारण आपण गावाकडे जाताना आमच्या माळशेज घाटामध्ये कधी कधी गाडी खराब होती. गाडी खराब झाल्यानंतर आपल्याला उतरून दुसऱ्या गाडीवाल्याला हात करावा लागत नाही, तो कंडक्टरच जातो. त्याला रिक्वेस्ट करतो माझे 4 पॅसेंजर घेऊन जा. कारण अर्धा प्रवास तिकीट काढून आपण गाडीत बसायचं. तसं आपण संतांच्या गाडीत बसलेलो आहोत ना, आपलं काहीच लॉस होऊ शकत नाही. आणि एखादा जरी गेलेला वाया दिसला तरी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं जाऊ शकत नाही. अहो त्यांची संगत कोणाशी झालेलं आहे. गाडगेबाबांनी सांगितलं होतं एकदा आमच्याबरोबर म्हणे 13 लोकांना बाबांनी अधिकार दिले होते. हो, त्याच्यामध्ये गाडगेबाबा, आबासाहेब वगैरे सगळे. त्याच्यात एक मनुष्य मास्टर होता म्हणजे. परंतु अचानक त्यांच्या संसारात असं घटना घडली का सुनबाई गेल्या आणि त्या सुनबाईवर मुलीप्रमाणे ते नितांत प्रेम करायचे. त्यांच्या मनावर परिणाम झाला, ते बॅकमध्ये आहे. तर ही सर्वांनी विचारले यांचं काय. बाबा म्हणले त्यांचं काम झालेलं आहे. सागराला मिळालेली गंगा, सागराला मिळालेलं गटार ते परत माघारी येतच नाही. हा आपला विश्वास असला का आपलं काम होणार आहे. आणि आपला विश्वास नसला तरी हाणून मारून बाबा आपल्याला आता करणार, आपल्याला सोडणार नाही. कारण आपल्या मागे पुढे ते मागे पुढे उभा राही सांभाळ. किंवा निर्वाणी गोविंदा अत्यंत भाका प्रसंग येऊ शकतो. भाका प्रसंग तिथं मी राहतो का जातो
तरी आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे. सांगा ना, देह राहो अथवा जावो पांडुरंगी दृढ भाव. देह असताना पांडुरंगावर भाव ठेवू शकतो, पण देह गेल्यावर कसा ठेवू शकतो आपण? ठेवू शकतो आपण, कारण आपलं अंतःकरण जसं 84 लक्षणीमध्ये आपण फिरतोय तसं देह राहिला काय आणि देह नसलाय काय. कारण काही क्षण असे आहेत आपल्या जीवनातले, असो ऐसा कोठे, त्यावेळेला आपण देहात नाहीये. झोपेच्या वेळेला सुद्धा आपण देहात नाही. आपल्या डोक्याजवळ उर्वशी बसली का, काही काळा साप बसलेला आहे, काही घेणं देणं नाही आपण. ती एक समाधीची स्थिती आहे. परंतु नंतर जागे झाल्यानंतर परत आपल्या डोक्यात ते सगळा प्रपंच येतो आणि ते पूर्ण ब्लँक होऊन जातो. अशा प्रकारचा हा जो आपल्याला मिळालेला बोध आहे, हा सामान्य बोध नाही. हा भगवान शिव पार्वतीला देत नाही. तो तिला दुसरं लग्न करावं लागलं त्यांच्यासाठी. पहिलं तिचा देह वडिलांच्या याच्यामध्ये गेला, दुसरा देह करताना किती सेटलमेंट केली माहिती का. पार्वतीला लग्न करायचं होतं हो, परंतु होईल का नाही देवाच्या पण मनात नव्हतं पहिलं. परंतु मध्ये साधू संत गेले समजून सांगायला. तिने हट्ट धरला, मी करेल तर त्याच्याशी. ते म्हणजे पुढे त्याच्या नादी लागते. जे साधू संत सांगतात ते स्मशानात जाऊन बसले, त्याच्यापेक्षा विष्णू भगवान कसे वाटतात तुला? ती म्हणले जास्त शिकू नका मला. बघा, म्हणजे तिथे सुद्धा तसं आमिष आहे. तेव्हा ती म्हणले हे शिव आहे ना, ते सामान्य नाही, त्यांच्या सत्तेने हे सगळं चालतं आणि त्यांची मला हे व्हायचं. त्यांचं लग्न झाल्यानंतर सीतामाई पार्वती मातेचं आणि भगवान शंकराचं काय नातं आहे बरं? पार्वती मातेचं आणि भगवान शंकरांचं काय नातं आहे? आपण सगळे मित्रच आहेत, भाऊच आहेत, एका वर्गातले, तरी पण काय नातं आहे बरं त्यांचं? पार्वतीचं आणि भगवान शंकराचं काय नातं आहे? गुरु शिष्याचं नातं आहे, पती पत्नीचं नाहीये. अहो त्यांना परमात्मा हे जेवढ्या जोड्या आहेत ना ऋषी मुनींच्या, ते सुद्धा ते पती पत्नी म्हणून राहिलेच नाही रामकृष्ण परमहंसांचं. पण जर एखादी स्त्री एखाद्या बरोबर ही किती वाजता गेली, कुठे गेली, काय गेली, त्यापेक्षा असं रिलेशन असलं म्हणजे काय नाही. मैत्रीय ऋषी मैत्री आणि याज्ञवल्क्यांचं मैत्रीशी लग्न झालं. एका सभेमध्ये मोठी सभा भरली होती आणि त्या सभेत सांगितलं होतं की इथे जो विजय होईल त्याला या एवढ्या सगळ्या गाया भेटतील आणि त्या गायांच्या शिंगांमध्ये सोन्याचे टोपणं बसवलेली होती. मग याज्ञवल्क्य उठले, असा युक्तीने परमार्थ झाला पाहिजे. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचे नि माथा वैला निघे. ते सगळ्या सभेत उठले, सगळे दाढीवाले वगैरे सगळे मोठे साधू. त्याच्यात याज्ञवल्क्य उठले, माझ्या शिष्याने त्यांच्या शिष्याला म्हणले, तेवढ्या गायात ना आपल्या आश्रमात घेऊन जा. बाकीचे म्हणले, आम्हाला काय समजतं तू, अजून प्रश्न नाही, चर्चा नाही. ते म्हणले, तुम्ही फार विद्वान लोक आहे, मी काय तुमच्याशी, पण आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही घेऊन चाललोय. पण विचारा काय विचार. इतके प्रश्न विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सक्सेस झाल्यानंतर मैत्री तिथे साधी युनिफॉर्म मध्ये होती, उठली ना हार घातला, लगेच त्यांच्या बरोबर गेली. आणि एक प्रसंग असा आला, जनक राजाने विचारले याज्ञवल्क्यांना की वैराग्य म्हणजे काय? ते म्हणले उद्या सांगतो. घरी गेल्यानंतर कात्यायनी आणि मैत्री या दोन पत्नी होते, दोघांना अर्धा हिस्सा वाटून दिला आणि मी आता संन्यास्त झालोय आणि मला उद्या उत्तर द्यायचे काय, वैराग्य म्हणजे काय. त्यावेळेला ती काय म्हणते मैत्री, मी काय तुमच्याशी लग्न करून त्याच्यासाठी नाही आले, आता तुम्ही संन्यास घेताना मी बी संन्यास, हे बी पहिलं ऐकलं देऊन टाका तुमच्या. अशा त्या जोड्या होत्या. त्या पार्वतीचं लग्न होतं आणि भगवान शिवाला पटवण्यात आलं. मग ऐकत नाही म्हणून साधू लोकांनी, तर साधू भगवान शिव म्हणतात, आमच्या दोघांचं लग्न झाल्यावर जगाचं कल्याण होतं. आता सांगा बरं, या दोघांच्या लग्नामध्ये जगाचं काय कल्याण आहे? की प्रश्न विचारणारे परी प्रश्नेन सेवया, प्रश्नरूपी प्रश्न विचारणारे, बाबा मी कुठून आले, हे कोण आहे, तुम्ही कोण आहे. आणि त्यावेळेला तिला तो बोधरूपी मंत्र दिलेला आहे. तो बोधरूपी मंत्र भेटल्यानंतर साधू बोध झाला, तो नो उरोने ठेला. साधू बोध झाल्यानंतर तो उरत नाही, पण दिसतो. तो कसा? भूता टाईप दिसतो. ब्रह्मी भूत काया, आपली काया आहे ब्रह्मरूप आहे. अमृतानुभवाची जर स्टार्ट पाहिली आपण, उपनिषदांची स्टार्ट पाहिली, आपण वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. फक्त आपल्याला झालं आणि मला असं झालं, तुला असं होतं का, एवढ्यावर आपलं काम नाही, हे की नाही. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सांगितले का हे जगतच सगळा परमात्मा आहे, भरला गण दाट. हे जे आहे ना, हे म्हणजे साखरेचं कारले. हे जग म्हणजे कसं आहे, साखरेचं कारले. आता सांगा, साखरेच्या त्या कारल्याच्या आतमध्ये ज्या बिया असणार त्या कडूच असणार की नाही? त्या कारल्याच्या आतल्या बिया कडू असणार की नाही? आणि कारलं कशाचं आहे? मग बिया कशाच्या असतील? साखरेच्या. तद्वत आहे. किंवा सोन्याचं साप आहे.
सोन्याचा साप आहे, मग तो पकडायचा आहे तो पुढच्या बाजूने पकडला पाहिजे की पाठच्या बाजूने पकडला पाहिजे? कुठून नाही पकडलं चालेल. आणि कीर्तनकारांनी पकडलं तर काळजीच भेटली वर्ष 2 वर्षाची, आहे की नाही? पुढे काय करायचीच गरज नाही. अशा पद्धतीने अजून एक उदाहरण भागवतकार सांगतात की तुपाचा मनुष्य बनवला. तूप घेतलं आणि माणसाच्या साच्यात टाकलं आणि आतमध्ये घट्ट करून टाकलं. बाहेर आल्यानंतर आपण जसं लहान मुलाला विचारतो तसं ते विचारतात त्या माणसाच्या नाकावर आठवून, हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, काय उत्तर भेटणार आहे? हे काय आहे? त्या मनुष्याच्या जर नाकावर हात ठेवला तर काय म्हणणार आहे तो? नाक आहे. हे काय आहे? काय नाही. आणि तो अख्खा मनुष्य कशाचा बनवलेला आहे? तुपाचा बनवलेला आहे. तसं सगळं जग जो आहे तो परमात्मा आहे. तुम्ही आपण माणसाचं करत नाही. बाबांनी आपल्याकडे मनुष्य म्हणून पाहिलंच नाही. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची ये विरा पूजा केली होय अपारा. तोषा लागली. आता आपले ठाकूर बाबा बसले, त्यांनी सांगितलं की माझ्याकडे कोण अनुग्रह घ्यायला आला का मी पहिलं त्याच्यात पाया पडतो, कारण तो नंतर आपल्याला काय पाया पडून देणार नाही. कारण आपल्याकडे कोण आलेला आहे, जो अनुग्रह घ्यायला आलाय तो सुद्धा कोण आहे? काय आपण त्याला उपदेश करतोय, काय सांगतोय त्याला? तत्वमसी, तू कोण आहेस? तू ब्रह्म आहे. म्हणजे एका उगाच बाबा बोलायचं म्हणून उचललीची पण लावणी टाळायला असं नाही. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. हा जो घ्यायला आला ना, हीच परंपरा आहे. मुख्य महाविष्णूंनी भगवान शिवाला उपदेश दिला, शिवाने परत विष्णूला दिला. हेच ना, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला, या पद्धतीने हे चाललेले. आणि हे मिळायला सुद्धा मागील जन्माची संपत्ती होती आई ती, त्याच्याशिवाय या गोष्टी भेटत नाही. आणि भेटल्यानंतर ठसायला सुद्धा लागू शकतं वेळ. एवढं सोपं नाही ठसणं ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ठसविता बहु लागती सायास, ठसविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवरम, चुकल्या घडे नाश अल्पवरम, ठसविता बहु लागती सायास. ठसणं अवघड आहे. आणि ठसलं का त्याच दिवशी काम झालं. ज्या दिवशी निश्चय होईल, निश्चयाचे बळ. आणि निश्चय होत नाही. आपले बुजोरे बाबा काय म्हणतात, आपलं सगळं झालेलं आहे काम, फक्त आता एक राहिले. काय व्हायचं राहिले? निश्चय व्हायचं राहिलं. त्याच्यामध्ये त्यांचं उदाहरण आहे, तुमच्या घरामध्ये पाणी, स्वयंपाक तुमची बायको करते का देव करतो? घरामध्ये पाणी करतात, स्वयंपाक करतो, बायको करते का देव करतोय? तर देवच करतोय ना, बायको करतं. पण मला एका यांनी विचारलं होतं प्रश्न, महाराज म्हणले जर बायको स्वयंपाक करते नाही देवच करतो, तर आपण भांडण झाल्यावर देवाला मारतो का? तुम्हाला ठीक आहे नाही. तर सगळंच ते नटलेलं आहे ना, परमात्मा आहे ना. आणि ही गोष्ट सोपं नाही. आणि ते जर ठसलं तर काम झालं, नाही झालं तर बाबा आपलं करून घेणार. आपल्या सर्वांचा अनुभव आहे, 50%च आपल्याला करावं लागतं. उर्वरित काम आपले आपले गुरु करतात. आपली त्यांना काळजी, आपली व्यवहाराची सुद्धा काळजी आहे त्यांना, आणि आपल्या परमार्थाची सुद्धा काळजी. माझी आई एवढी वयस्कर झाली तरी तिचे पोस्टात होते पैसे, म्हणजे सही करून घे, आणि तुझ्या वडिलांना सांगू नको, काढून घे. काय? कारण पोटी भारवाही त्यांचे सर्वस्व. आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा तुझी चिंता त्याशी आहे नाही, सर्व आहे. त्याच्यामध्ये अजून वाक्य, फार खाचा खोचा बारीक बारीक गोष्टी सुद्धा त्या आपल्या सगळं पूर्ण करतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही, पण त्यांचं वर्णन करू शकत नाही, करू शकतो. तो नाही करू शकत म्हणलं तर तो त्यांचा कमीपणा ठरेल. आमच्या शाळेतले विद्यार्थ्यांचा रिझल्ट काय असला पाहिजे, आहे नाही. आणि त्यांनी जे बनवलेलं आहे ते ऑलरेडी सगळं देवाने नियोजित आहे. बाबांची आपली भेट व्हावी हे प्रोग्राममध्ये. एखाद्या पिक्चरमध्ये एखादा हिरो फक्त 5 मिनिटं काम करतो आणि निघून जातो. आपण म्हणतो तो का आला नाही, आणि त्यावेळेला का आला, तो आला का आणि का नाही आला हे डायरेक्टरनी ठरवलेले. तसे आपल्या चित्रपटामध्ये हे सगळं आपल्या डायरेक्टरने ठरवलेले. आपण कसं काय करायचं, काय करायचं. आपल्याकडे 3 मिनिटं आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप काय, तर बस आता जीवनाचं सार्थक झालेले. आणि आपल्याला आता करमणार नाही. आपण झोपलो तरी आपल्या डोक्यात तेच राहणार आहे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हे जगत जे दिसतंय हे जगताचं मूळ जे, जरी बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत,
मृग जळवत जाईल जाय. हो, मग मृग जळवत जाईल राय. आणि इकडे तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण. या दोघांमध्ये विसंगती काय? जशी दोन महाराजांमध्ये येत तशी नाही. त्यांना सांगायचे जी मृग जळवत दिसते, आई दिसते, वडील दिसतो, भाऊ दिसतो, नातेवाईक दिसतो, हे मृगजळ आहे. पण मृगजळ ज्या सत्तेवर दिसते ती सूर्यकिरण मात्र सत्य आहे. सूर्याच्या प्रखर किरणामध्ये ती जेव्हा दिसत नाही त्यावेळेला काहीतरी विपरीत दिसतं. तसा परमात्मा प्रत्यक्ष आपल्याला न दिसल्यामुळं तो काहीतरी विपरीत आपल्याला दाखवतो. विपरीत नाहीच आहे. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. जगत मिथ्या आहे. मग त्याचं मूळ काय आहे? तर मूळ आहे चैतन्य. आणि ही तुकोबारायाचं परत दुसरं स्टेटमेंट आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आपण जर वैष्णव आहोत तर आपला धर्म काय पाहिजे? सगळ्यांकडे पाहता येतं त्याचं कर्म. आपली एक मधले बाबांचं एक वाक्य, चुकत असेल एखादा चुकणार, अज्ञानाची कीव केली पाहिजे, त्याचा जीव नाही घ्यायचा. कारण जे का रंजले गांजले किंवा जो दुःखी आहे, व्यापलेला आहे, नारद मुनीने अंगीकार केला वाल्या कोळ्याचा, नाही तर रामायणाचार्य झालेच नसते. त्यांनी कसं काय रामायण केलं असतं? 5 लाख 10 लाख कुठून आणले असते? आहे की नाही? तर त्याच्यासाठी त्यांनी गुणदोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पाही आपुल्या. आपल्या पायाजवळ बसायला दिले हे आपलं मर भाग्य. हो, 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो माझी लायकी नाही तुमच्या शेजारी उभे राहायची. तुमचा मी लय अपमान केलाय. तुम्ही आमच्या घरी यायचे ना, माझ्या मामाचा मुलगा म्हणून मी लय तुला चिडवायचो, टाकून बोलायचो. काही शेलका माल खायचा असलो तर पहिला मी मला ओढून घ्यायचो. हो, आणि चिडी खेळायचो खेळामध्ये आणि परत आरोप तुझ्यावर करायचो. आज मी तुझ्या पायाजवळ उभ्याच्या राहण्याचा योग्यतेचा नाही, पण तू माझा अंगीकार केला. आणि अंगीकार ज्यांचा केला नारायणी ते निंदे होते पण तेही वंद्य झाले. टाकाऊ लोक होती. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी आपले हे सगळं जे राहिलेलं हे सगळं राहिलेलं हे ईश्वर कार्य आपल्याला अनुभवून घ्यायचंय आणि आपल्या जीवनाचा बेडा पार. सांगा बरं, आता कृतार्थ आपल्या मालिकेमध्ये असे काही महात्मे आत्ता जर शासनाची असती ना परमिशन समाधी घ्यायची, निम्मेच्या लोकांनी आपल्या समाधी घेतली असती. आणि त्यांनी घेतली असती जे जास्त चित्रपटात नाहीत, ते जे जास्त फिरण्या याच्यामध्ये नाही, ते तृप्त झालेले ते बस. आता काय? आता राहिलंच नाही. उर्वरित तुकाराम महाराज त्याच्यासाठी म्हणतात आता दिवस चारी. झालं ना, ज्याच्यासाठी करायचं होतं ते काम झालं. आणि आता बी हे काय आपल्याला करमत नाही ना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. आपल्याला करमत नाही, आपण राहू शकत नाही. जे येऊ शकले नाही ना त्यांचं सुद्धा कर्मत असं आहे, त्यांना तिथं थांबून ठेवलेले. डॉक्टर जरी ते काम करत असेल तर डॉक्टर तेच काम करतोय जे आपण कीर्तन प्रवचनात करतोय ते. प्रत्येकाचं कर्म आहे ना, कर्मच ब्रह्म आहे हे ज्याला कळालं त्याचं जीवन संपलं. म्हणून ब्रह्म तेची कर्म ऐशे बोधा जया आले सम. म्हणून कर्म ते नैष्कर्म्य धनुर्धरा. कर्म ब्रह्म आहे. मग आपले शरीर सुद्धा काय म्हणतो कर्मच आहे, ते सुद्धा काय हो नकशिकांत आपण ब्रह्म आहोत हे समजून घेण्यासाठी आपल्या संतांच्या संगतीत ताईंनी त्यांचा वेळ मला दिला. असा वेळ दिला होता स्वामी विवेकानंदांना. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले, त्यांच्याकडे जायला पैसे नव्हत्या, त्यांना तिकीट दुसऱ्यांनी काढून दिली. हे करता आलं. लय पैसे आहेत ना ज्यांच्याकडे, लय ऊब आहे पैशाची, त्यांनी असं करा. आपल्या संप्रदायात सुद्धा असे लोक आहेत त्यांची चूल पेटणार नाही रोज काम केल्याशिवाय. त्यांना द्या ना परमार्थ करायला पैसे. एफडी करायची ती एफडी करा, पुढे तुमची वरती चांगली बंदोबस्त करील देव, ते करा तुम्ही. स्वामी विवेकानंदाला तिकीट काढून पाठवलं होतं तिकडे पाठवल्यानंतर त्यांचा तो पोशाख वगैरे पाहिला, बंदर का असे आया चान्स नव्हता दिला त्यांना. पण एका ताईला असं वाटलं त्यांची उलघाल पाहावे ना, या माणसाला काहीतरी बोलायचंय. फक्त शेवटचे 8 मिनिटं राहिले होते, ते सगळ्यात पाठीमागे होते. ते म्हणले सर मी तिथं हळूहळू गेलो तर माझे 2 मिनिटं जातील. ते माकडासारख्या टनाटन उड्या मारत गेले तरी म्हणले देखो पैसा बंदर छलांग लगा रहा है. आणि तिथे गेल्यावर जेव्हा बोलले ना टायमिंग वाढवून देण्यात आला त्यांना टाइम नाही त्यांचा कोणत्याही. ते आपल्याला टाइम देतात ना, हेच महत्वाचं आहे. आपल्याला जगातल्या सगळी आपल्या असणारी प्रॉपर्टी, आपल्या नावावर असणारे पैसे, हे सगळे तिथे देऊन काही क्षण संतांच्या संगतीत बसण्याचा योग आला तरी समजायचा हा सौदा खूप स्वस्त झालेला आहे. आणि तो आपल्या वाट्याला आला, विपुलतेने आला. आपले महात्मे असे देण्यासाठी येते. गेले आपले काही महात्मे, आता आहेत काही, त्यांना सांभाळू, जीव लावू आपण. आपलं काय बघायचं त्यांच्याकडं? आपल्याकडे काय कमी आहेत मग दोष. माझे मज पोटी बळकट दूषण गुणवंत केलो दोष जाणाऱ्यासाठी. आपली वेळ झालेली आहे म्हणजे आपली प्रवचनाचीच झालेली असं नाही. आपलं तिकीट पण बुक झालेलं आहे. म्हणून जाता जाता जेवढं काय करता येईल बघा. गोविंद बाबा घाडगे सकाळी त्यांचा फोन आला,
हा म्हणलं बाबा येणार आहे 4 वाजता. हो गावावरून आलो. एकही प्रोग्राम सोडत नाही, लग्न सुद्धा साधकाचं सोडत नाही. आणि फक्त त्यांनीच अनुग्रह दिलेल्या माणसाच्या लग्नाला जातात असं नाही. हा त्यांची स्तुती नाही किंवा काही नाही, पण ते असेच ना, त्यांना फक्त निरोप कळावा. आपल्या व्यक्तिमत्व, आज ज्यांचं कीर्तन आहे शिंदेदादा, आपल्या मालिकेतलं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना आम्ही फक्त ताईसाहेब सांगतो अमुक तारखेला कीर्तन प्रवचन आहे, मेळावा आहे, ते येतात. कार्यक्रम पत्रिका हातात गेल्यावर त्यांना कळतं माझं सूत्रसंचालन आहे की हरिपाठ नेतृत्व आहे का प्रवचन आहे कीर्तन, असे महात्म्य आहेत. आणि बाबांच्या संगतीत बसून त्यांच्यातून तो गंध सुगंध दरवळतोय. आणि त्यांच्या बरोबर राहण्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे, कारण ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, आणि मग परिणाम काय, हरी दिसे जनात मनात आत्मतत्वाने. असो, रजूताईंच्या टायमिंग मधला टाइम भेटलेला आहे आणि असं आहे. आणि असंच आहे झालेली सेवा. गुरुवारीच शिंदे दादा आहेत, रजूताई आहेत, आपले तुकाराम बाबा आहेत, आपले अरविंद बाबा आहेत, देवीशन बाबा आहेत, आपले प्रकाश बाबा आजारी, त्यांना जायचे भेटायला बघायला. हा अशा सर्व महात्म्यांच्या संगतीत राहण्याचा योग आला. झालेली सेवा. आमचे महाराज आहेत, डॉक्टर साहेब आहेत, खूप ज्ञानेश्वरीवर त्यांचं चांगलं प्रभुत्व, एकदम छान आनंदित चांगले कीर्तन झाले त्यांचं. ज्ञात अज्ञात सर्व महात्मे त्यांच्या चरणावर, सुनील बाबा आहेत त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.